नमस्कार, मी श्रद्धाच ड्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते। आज आपण मराठमोळ्या चवीचा, लग्नाच्या पंक्तीत सर्वांच्या आवडीचा, नुसत्या सुगंधानेच खावासा वाटेल असा मसाले भात अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे यापुढे येणाऱ्या अशा छान छान व्हिडिओजचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मसाले भात बनवण्याकरता इथे मी 2 वाटी आंबेमोहोर तांदूळ घेतलाय। मसाले भात बनवण्याकरता आंबेमोहोर किंवा इंद्रायणी तांदूळच वापरायचा। या तांदळाचा मसाले भात चवीला खूप छान लागतो, पण तुमच्याकडे जर सुगंधी तांदूळ नसेल तर तुम्ही तुमच्या रोजच्या वापरातला तांदूळ घेऊन हा मसाले भात बनवू शकता। तांदूळ घेताना तो वाटी किंवा कपाने मोजूनच घ्यायचा, म्हणजे आपल्याला भातात पाणी घालताना बरं पडतं। आता 2 ते 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि यात पाणी न घालता याला भिजत ठेवायचं आहे। इथे मी आंबेमोहोर तांदूळ घेतलाय, हा पटकन शिजतो म्हणून यातलं पाणी काढून मी याला भिजवते। पण तुम्ही जर बासमती तांदूळ वापरणार असाल तर त्याला अर्धा तास पाणी घालून भिजवायचा आणि मगच याचा मसाले भात बनवायचा। मसाले भात बनवण्याकरता इथे मी 2 वांगी उभी चिरून घेतल्यात, ती काळी पडू नये म्हणून यांना पाण्यात ठेवायचंय। 1 वाटी फ्लॉवर घेतलाय, 8-10 तोंडली उभी चिरून घेतल्यात, 1 वाटी मटार घेतलाय आणि 1 गाजर कट करून घेतलाय। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या यात घालू शकता, पण मसाले भात करताना भाज्या आणि तांदळाचं प्रमाण समान ठेवायचं, म्हणजे मसाले भात टेस्टी बनतो। आता आपण मसाले भातासाठी मस्त असा मसाला बनवूया। या मसाल्यामुळेच या भाताला छान मसाले भाताचा फ्लेवर येतो। त्याकरता इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलंय। याला तेल न घालता मंद गॅसवर थोडंसं भाजून घ्यायचंय। खोबरं थोडंसं भाजून झालं की यात 2 चमचे धणे घालायचे आहेत, 1 चमचा जिरं, 2 दालचिनीचे तुकडे, 2 ते 3 हिरव्या वेलच्या, 4 ते 5 लवंगा आणि 8-10 काळी मिरी घालून यांना न करपवता थोडंसं भाजून घ्यायचंय। मसाला भाजून झाला की याला थंड करून मिक्सरमधून पाणी न घालता थोडंसं जाडसर दळून घ्यायचंय। या मसाल्यामुळेच आपल्या भाताला मस्त अशी टेस्ट येते, म्हणून असा ताजा मसाला वाटूनच मसाले भात बनवायचा। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे सर्व मसाले जाडसर वाटून घेतलेत। आता या भाताकरता लागणारं दुसरं वाटण बनवूया। त्याकरता इथे मी भरपूर अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे, थोडंसं आलं सोलून कट करून घेतलंय। या भातात आपण लाल तिखट वापरणार नाही आहोत, म्हणून इथे मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्यात। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। थोडंसं पाणी घालून या सर्वांना मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचंय। आपलं वाटण तयार आहे। भात बनवण्याकरता इथे मी कुकर तापत ठेवलाय। यात मी 2 चमचे तेल आणि 2 चमचे साजूक तूप घालते। तेल आणि तूप दोन्ही घातल्यामुळे आपल्या मसाल्या भाताची चव अजून वाढते। तेल तापलं की यात 1 तमालपत्र घालायचं, 1 मसाला वेलची थोडीशी फोडून घालायची आणि 1 चक्री फूल घालायचं। यात मी थोडेसे काजू घालते। तुम्हाला काजू आवडत नसतील तर तुम्ही नाही घातले तरीही चालेल। यांना तेलावर थोडंसं परतून घ्यायचं। आता ह्यात 2 बारीक चिरलेले कांदे घालायचे। यात सोबत थोडी कढीपत्त्याची पानं घालून यांना व्यवस्थित परतून घ्यायचं। कांदा हलकासा गुलाबी झाला की यात अर्धा चमचा हळद घालायची आहे। हळदीला सुद्धा तेलावर परतून घ्यायचं। इथे मी थोडंसं हिंग घालते, याला सुद्धा थोडं परतून घ्यायचंय। आता यात आपण जे हिरवं वाटण वाटलं होतं ते घालायचंय। याला कांद्यासोबत छान परतून घ्यायचंय। या वाटणाला छान तेल सुटलं की यात एक एक करून सर्व भाज्या घालायच्यात आणि यांना या वाटणासोबत व्यवस्थित परतून घ्यायचंय। यात घातलेल्या भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तुम्हाला ज्या भाज्या जास्त आवडत असतील त्यांचं प्रमाण वाढवून ज्या न आवडणाऱ्या भाज्या आहेत त्या कमी करू शकता। भाज्या छान परतून झाल्या की यात आपण जो तांदूळ भिजवला होता तो घालायचा आहे आणि याला सुद्धा भाज्यांसोबत व्यवस्थित हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे। तांदूळ परतून झाला की आपण जो मसाले भाताकरता खास मसाला बनवला होता तो घालायचा आहे। हा सगळा मसाला यात घालायचा आहे। त्यात सोबत चवीप्रमाणे मीठ घालून याला पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं। तांदूळ व भाज्या मसाल्यावर व्यवस्थित परतून झाल्या की आपण याच्यात पाणी घालायचंय। आपण 2 वाटी तांदूळ घेतले होते, त्याकरता इथे मी 4 वाटी गरम पाणी घालते।
पुलाव किंवा मसाले भात करताना नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे आपला भात छान फुलतो आणि सुटसुटीत बनतो. ज्या वाटीने आपण 2 वाटी तांदूळ घेतले होते त्याच वाटीने आपण 4 वाटी गरम पाणी घेतले. खूप जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर भात चिकट होऊ शकतो. आता ह्याला थोडंसं मिक्स करून झाकण लावून फक्त 1 शिटी काढून घ्यायची आहे. तुम्ही याच पद्धतीने हा भात टोपातही बनवू शकता, पण कुकरमध्ये हा भात झटपट बनतो. कुकर थंड झाल्यावर याचं झाकण काढायचं. तुम्ही बघू शकता अगदी 1 शिट्टीमध्ये आपला मसाले भात तयार झालाय. भात खूप फडफडीत किंवा चिकट न होता एकदम परफेक्ट सुटसुटीत झालाय. तुम्ही बघू शकता अगदी चमचमीत आणि सुटसुटीत असा हा मराठमोळ्या चवीचा लग्नाच्या पंक्तीत सर्वांच्या आवडीचा गरमागरम मसाले भात तयार आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून खा. डेकोरेशन करता यावर थोडंसं खवणलेलं ओलं खोबरं घालायचं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. गरमागरम मसाले भात खाण्याकरता तयार आहे. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच छानशा रेसिपीसोबत लवकरच भेटू. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.